नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MAHBD भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे कोणी म्हटलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे पहा ऑप्शन क्रमांक 3 ऋषी पराशर। कोणी? ऋषी पराशर यांनी म्हटलेले आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे पहा ऑप्शन क्रमांक 2 अमरावती। कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावती या जिल्ह्यामध्ये तो आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेतील कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 17, तर हे पहा ऑप्शन क्रमांक 2 अस्पृश्यता निवारण। कशाशी? अस्पृश्यता निवारण यांच्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक चौथा, गुलामगिरी मुक्त करण्यासाठी अमेरिकेत कोणी लढा दिलेला होता? तर गुलामगिरी मुक्त करण्यासाठी पहा अमेरिकेमध्ये ऑप्शन क्रमांक 1 अब्राहम लिंकन। कोणी? अब्राहम लिंकन यांनी लढा दिलेला होता। प्रश्न क्रमांक 5, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के असते? तर मानवी शरीरातील रक्ताचे वजन हे पहा शरीराच्या एकूण ऑप्शन क्रमांक 3 पहा 7%। किती? 7% इतके असते। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे? तर महाराष्ट्रातील तारापूर येथे पहा ऑप्शन क्रमांक 3 अणुऊर्जा। कोणता? अणुऊर्जा हा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 7, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणते ठिकाण निवडलेले होते? तर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी पहा गांधीजींनी ऑप्शन क्रमांक 2 दांडी। कोणते? दांडी हे ठिकाण निवडलेले होते। प्रश्न क्रमांक 8, राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? तर राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती हे पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल करतात। कोण करतात? राज्यपाल। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या वायूला स्ट्रेजर गॅस असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा झेनॉन। झेनॉन या वायूला स्ट्रेजर गॅस असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, मराठी सत्तेचा उत्कर्ष राईस ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर मराठी सत्तेचा उत्कर्ष हा जो ग्रंथ आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। कोणी? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणत्या राज्याला मसाल्याचे उद्यान असे म्हणतात? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 3 केरळ। काय आहे? भारतातील केरळ या राज्याला मसाल्याचे उद्यान असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो? तर महाराष्ट्र राज्याचा जो राज्य प्राणी आहे कोणता? शेकरू। तर तो पहा प्रामुख्याने भीमाशंकर। ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर या अभयारण्यामध्ये तो प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक 13, जागतिक कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक कामगार दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 मे। कोणत्या दिवशी? 1 मे या दिवशी तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर भारतातील पहिली महिला राज्यपाल ही पहा ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू। कोण होत्या? सरोजिनी नायडू या होत्या। प्रश्न क्रमांक 15, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरूंनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिले? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे तर ते पंडित नेहरूंनी पहा ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर किल्ला। काय आहे? अहिल्यानगर किल्ला या तुरुंगात असताना त्यांनी तो लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय हे जे उद्यान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर। कोणत्या? नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे।
प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था हे पहा ऑप्शन क्रमांक 1 कटक, जे की पहा हे ओडिसा, कुठे? ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18, रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची मदत होते? तर रक्त गोठवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन के, म्हणजेच जीवनसत्व के या जीवनसत्वाची मदत होते. प्रश्न क्रमांक 19, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे पहा ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर यांना 1913 कधी? 1913 नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 20, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 सातवा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 21, राज्य पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे? तर राज्य पोलीस दलाचे सर्वोच्च पद हे पहा ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक. कोणते आहे? पोलीस महासंचालक आहे. प्रश्न क्रमांक 22, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले आहेत. कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. प्रश्न क्रमांक 23, भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा उलर. कोणतं आहे? उलर, जे की हे पहा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हे पहा ऑप्शन क्रमांक 2 8 मार्च. कोणत्या दिवशी? 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 1 लातूर. का आहे? महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 26, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 एकशिंगी गेंडा. कशासाठी? एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या? आसाम. प्रश्न क्रमांक 27, संगणकाची तात्पुरती स्मृती कोणती आहे? तर संगणकाची तात्पुरती स्मृती ही पहा ऑप्शन क्रमांक 2 रॅम आहे. काय? रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय होतो? तर तो रँडम ॲक्सेस मेमरी असा होतो. प्रश्न क्रमांक 28, लोकनायक ही पदवी कोणाला दिली गेली आहे? तर लोकनायक ही जी पदवी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 जयप्रकाश नारायण. कोणाला? जयप्रकाश नारायण यांना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील पवनार हे जे आश्रम आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 वर्धा. कोणत्या? वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. जे की पवनार या आश्रमाचे संस्थापक कोणी आहेत? तर ते विनोबा भावे आहेत. कोण आहे? विनोबा भावे हे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 30, सत्यशोधक समाज कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 1873 कधी? 1873 झालेली आहे. कुठे झालेली आहे? तर ती पुणे या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 31, रिफ्रेश करण्यासाठी कीबोर्डवरील कोणती की वापरतात? तर रिफ्रेश करण्यासाठी कीबोर्डवरील पहा ऑप्शन क्रमांक 2 F5. कोणती? F5 ही की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 32, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार हे पहा ऑप्शन क्रमांक 2 परमवीर चक्र. कोणता आहे? परमवीर चक्र हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 33, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर. कोणत्या दिवशी? 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 34, जागतिक ग्राहक दिन कधी असतो? तर जागतिक ग्राहक दिन हे पहा ऑप्शन क्रमांक 1 15 मार्च कधी असतो? 15 मार्च या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 35, 3 इडियट्स हा चित्रपट कोणत्या कादंबरीवर आधारित आहे? तर पहा 3 इडियट्स हा जो चित्रपट आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 5 पॉईंट समवन. काय? 5 पॉईंट समवन या कादंबरीवर तो आधारित आहे. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा पहा ऑप्शन क्रमांक 2 कोयना आहे. कोणता आहे? कोयना. प्रश्न क्रमांक 37, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी साबरमती ते दांडी हे अंतर किती दिवसात कापले होते? तर किती दिवसात कापले होते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा 24 दिवसामध्ये. किती? 24 दिवसामध्ये कापले होते. प्रश्न क्रमांक 38, संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा हे कधी बरखास्त होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पहा कधीच नाही, म्हणजेच ते कायमस्वरूपी सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 पुणे. काय? महाराष्ट्रातील पुणे या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40, मानवी रक्ताचा pH म्हणजेच सामू साधारणपणे किती असतो? तर मानवी रक्ताचा pH हा पहा ऑप्शन क्रमांक 2 7.4. किती असतो? 7.4 इतका असतो. प्रश्न क्रमांक 41, युरो हे कोणत्या संघटनेचे चलन आहे? तर युरो हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 युरोपियन युनियन. काय? युरोपियन युनियन या संघटनेचे ते चलन आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतातील कोणत्या राज्यात बोंडला हे अभयारण्य आहे? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 2 गोवा. काय? भारतातील गोवा या राज्यामध्ये बोंडला हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 43, माझी शाळा माझी खात्री ही मोहीम कशाशी संबंधित आहे? तर माझी शाळा माझी खात्री ही जी मोहीम आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण. कशाशी? शिक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 44, द हिंदू हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर द हिंदू हे जे वर्तमानपत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 जी सुब्रमण्यम अय्यर. कोणी? जी सुब्रमण्यम अय्यर यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ पहा ऑप्शन क्रमांक 2 कबड्डी आहे. कोणता आहे? कबड्डी. प्रश्न क्रमांक 46, सिल्वर क्रांती सिल्वर रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर सिल्वर क्रांती ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 अंडी उत्पादन. कशाशी? अंडी उत्पादन यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 47, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी असे म्हणतात? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. काय? भारतातील जयपूर या शहराला गुलाबी सिटी किंवा पिंक सिटी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या ही पहा ऑप्शन क्रमांक 2 78. किती? 78 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 49, ईमेलचा शोध हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? तर ईमेलचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 2 रे टॉमलिन्सन. कोणी? रे टॉमलिन्सन यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 50, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह पहा ऑप्शन क्रमांक 3 बुध. कोणता आहे? बुध हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 51, प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तापी पांझर या नद्याचा संगम होतो?
तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 1 धुळे. काय आहे? महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यामध्ये तापी आणि पांझर या 2 नद्याचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 53 एड्स हा रोग कशामुळे होतो? तर एड्स हा जो रोग आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 व्हायरस. कशामुळे? व्हायरसमुळे होतो. प्रश्न क्रमांक 54 भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हा पहा ऑप्शन क्रमांक 3 हत्ती आहे. कोणता? हत्ती हा प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 55 मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय हे पहा ऑप्शन क्रमांक 3 वाई या ठिकाणी आहे. कुठे? वाई. वाई हे कुठे आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणते? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 56 कॅम्प्युटरमध्ये कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर कॅम्प्युटरमध्ये कट करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 Ctrl+X. काय आहे? Ctrl+X ही शॉर्टकट की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 57 महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ही महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 58 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर राज्यसभेचे सभासद होण्यासाठी पहा किमान वय हे ऑप्शन क्रमांक 3 पहा 30 वर्ष. किती? 30 वर्ष वय असावे लागते. प्रश्न क्रमांक 59 चहामध्ये कोणते उत्तेजक द्रव्य असते? तर चहामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 कॅफीन. कोणते? कॅफीन हे उत्तेजक द्रव्य असते. प्रश्न क्रमांक 60 भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या? तर भारतातील पहिली महिला डॉक्टर या पहा ऑप्शन क्रमांक 1 आनंदीबाई जोशी. कोण? आनंदीबाई जोशी या होत्या. प्रश्न क्रमांक 61 सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? तर सुएझ हा जो कालवा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र या 2 समुद्रांना जोडतो. प्रश्न क्रमांक 62 यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर यंग इंडिया हे जे साप्ताहिक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. कोणी? महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 63 महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पक्षी. कशासाठी? पक्ष्यासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 64 रास्त गोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर रास्त गोपतार हे जे वर्तमानपत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी ते सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 65 विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार असते? तर विजेच्या बल्बमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. कशाची? टंगस्टन धातूची तार असते. प्रश्न क्रमांक 66 विश्वरत्न ही पदवी कोणाला दिली गेलेली आहे? तर विश्वरत्न ही जी पदवी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 67 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला गुलाबांचे शहर असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 नाशिक आहे. महाराष्ट्रातील नाशिक या शहराला गुलाबाचे शहर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 68 भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण काय आहे? तर भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी याचे प्रमाण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 3:2 आहे. काय? 3:2 आहे. प्रश्न क्रमांक 69 पडघम हे पुढीलपैकी कशाचे नाव आहे? तर पडघम हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 वाद्याचे. कशाचे? वाद्याचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 70 नोबेल पारितोषिक विजेते पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते?
तर नोबेल पारितोषिक विजेते पहिले भारतीय शास्त्रज्ञ हे पहा ऑप्शन क्रमांक 2 सी व्ही रमन. कोण होते? सी व्ही रामन हे होते.